नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, जय श्रीराम. आणि आता जाणून घेऊयात अयोध्येतली एक महत्त्वाची घडामोड. ती घडामोड अशी आहे की 101 किलो सोनं, 11 कोटींचा हिऱ्याचा मुकुट आणि कोट्यवधी रुपयांचं दान. तो हे खरं आहे. 22 जानेवारीला अयोध्येमधील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत हजारो रामभक्तांनी हा सोहळा साक्षात पाहिला, तर देशातील आणि परदेशातील रामभक्तांनी टेलिव्हिजन किंवा सोशल मीडियातून या सोहळ्याचा आनंद लुटला. गेल्या अनेक दशकांची प्रतीक्षा अखेर संपली. अयोध्येतलं राम मंदिर आता भारताची एक नवी ओळख बनलंय. याच राम मंदिरासाठी आता प्रभू श्रीरामासाठी अनेक जण दान देण्यासाठी पुढे सरसावलेत. हो, भरभरून दान दिलं जाते. अवघ्या 3 दिवसात रामरायाच्या चरणी तब्बल 101 किलो सोनं, 11 कोटींचा हिऱ्याचा मुकुट आणि कोट्यवधी रुपयांचं दान देण्यात आलंय. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. मित्रांनो, मुकेश अंबानींसह देशभरातील अनेक उद्योगपतींनी कोट्यवधी रुपये राम मंदिर ट्रस्टला दान म्हणून दिलेले आहेत. तर सुरतमधल्या एका हिरे व्यापाऱ्यानं पहिल्याच दिवशी 11 कोटींचा हिरेजडित मुकुट अर्पण केला होता. याशिवाय अनेकांनी सोन्याच्या रूपात रामलल्लाला भेट अर्पण केलेली आहे. रामलल्लाला मिळालेली ही सुवर्ण भेट 100 किलोंच्या वर पोहोचली आहे. हो, हे खरं आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. त्यानंतर रोज 2 ते 3 लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आणि त्यासोबतच दानाचा आकडाही. याबद्दल अशाच प्रकारे वेगवेगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत जय श्रीराम.